नमस्कार मित्रांनो, परवाच IPL सुरू झालेला आहे। IPL 2026चा चौथा सामना हा पंजाब किंग्स वर्सेस गुजरात टायटन्स आमने-सामने येणार आहेत। RCB आणि MIने विजय मिळवला आहे। आता पंजाब आणि होम ग्राउंडवर GTची परीक्षा आहे। नवीन कॅप्टन, मोठे खेळाडू आणि हाय स्कोरिंगची थ्रिलची शक्यता आहे। शुभमन गिल विरुद्ध श्रेयस अय्यर, राशिद खानची जादू विरुद्ध पंजाबची फटकेबाजी, कोण जिंकणार? पूर्ण रिव्ह्यू, प्लेइंग 11, पिच रिपोर्ट आणि माझं प्रेडिक्शन सगळ्या या व्हिडिओमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया मित्रांनो। पंजाब वर्सेस गुजरात टायटन्सचा सामना आज 31 मार्च 2024 रोजी आज 7:30 वाजता सुरू होणार आहे। हा सामना मुल्लनपूर म्हणजे न्यू चंदीगडच्या एका नवीन स्टेडियमवर होणार आहे। दोन्ही संघ अजून 2026च्या या IPL मध्ये खेळलेले नाहीत। हा दोघांचाही पहिला सामना आहे। पंजाबचा विचार करायला गेला तर पंजाब मागच्या सीझनमध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता। थोडक्यात त्यांच्या हातून ट्रॉफी जिंकता राहिली। मागची ट्रॉफी RCBने जिंकली। आता पहिलाच विजय मिळवण्यासाठी गुजरात आणि पंजाब दोन्ही उत्सुक आहेत। हेड टू हेडमध्ये दोन्ही संघ जवळजवळ बरोबरीत आहेत। या सामन्यातील मुख्य कहाण्या काय आहेत? पहिली म्हणजे कॅप्टन्सी। श्रेयस अय्यर पंजाबचे नेतृत्व करत आहे तर शुभमन गिल हा गुजरातचा कॅप्टन आहे। दोघेही तसे तरुण, पण दोघेही आता भारतीय टीममध्ये एक अनुभवी खेळाडू आहेत। पण प्रेशर मोठं आहे। आता विचार करायला गेला तर पंजाबची सगळ्यात मोठी ताकद हा त्याच्या युवा खेळाडूंमध्ये आहे, जसं की प्रियांश आर्य, परमबीर सिंग सारखे आक्रमक ओपनर, शशांक सिंग सारखे फिनिशर्स आणि अर्शदीप सारखे डेथ बॉलर। तसेच मुल्लनपूरचं हे ग्राउंड त्यांचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्यांना होम ॲडव्हान्टेज नक्कीच मिळणार आहे। आता गुजरातची ताकद बघायला गेलं तर गुजरातची सर्वात मोठी ताकद म्हणजे राशिद खानची फिरकी। राशिद खानच्या स्पिनच्या जोरावर गुजरातने आजपर्यंत अनेक सामने जिंकलेले आहेत। तसेच साई सुदर्शन, जॉस बटलर सारखे मजबूत बॅटर्स आणि मजबूत बॉलिंग अटॅक ही गुजरातची मोठी ताकद आहे। ते चेसिंगमध्ये सुद्धा मागच्या सीझनमध्ये चांगले मॅच जिंकलेले आहेत। गेल्या सीझनमध्ये पंजाबने गुजरातला हरवलं होतं। आता या रिव्हेंजची तयारी गुजरातकडून कशी होते? तसेच हा सामना हाय स्कोरिंग होतो की लो स्कोरिंग? आता बघूया आपण संभाव्य प्लेइंग 11। मित्रांनो, पंजाबचं संभाव्य प्लेइंग 11 बघायला गेलं तर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग हे ओपनिंगला येऊ शकतात। त्यानंतर श्रेयस अय्यर येऊ शकतो। त्यानंतर निहाल वडेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, तसेच मार्को जॉन्सन, युगवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार आणि लॉकी फर्ग्युसन असं प्लेइंग 11 पंजाबचं असू शकतं। तसेच गुजरातचं प्लेइंग 11 बघायला गेलं तर शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे ओपनिंगला येऊ शकतात। जॉस बटलरसुद्धा ओपनिंगला येऊ शकतो किंवा वन डाऊनला येऊ शकतो। त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, कसिगो रबाडा, मोहम्मद सिराज अशी त्यांची प्लेइंग 11 असू शकतो। आता बघायला गेलं तर कुठले मुख्य असे खेळाडू आहेत ज्याच्याकडे आपलं लक्ष राहील तर पंजाबकडून प्रियांश आर्य जो पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो, तसेच श्रेयस अय्यर आपल्या कप्तानीचा जोरावर कसे पंजाबला जिंकून देतो की नाही हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तसेच अर्शदीप सिंगची बॉलिंगची झलक या सामन्यामध्ये दिसते का? तसेच गुजरातकडून जर ज्या खेळाडूंकडे लक्ष देण्याची गरज आहे ते म्हणजे राशिद खान, जो एक मोठा गेम चेंजर आहे। तसेच जॉस बटलर यांच्याकडे सुद्धा महत्त्वाचं लक्ष या सामन्यामध्ये राहणार आहे। आता पिच रिपोर्ट आणि कंडिशनचा विचार करण्यात आला तर मुल्लनपूरचं हे पिच सामान्यतः बॅटिंग फ्रेंडली आहे। पहिल्या इनिंगमध्ये साधारणतः 170 ते 190 पर्यंत स्कोर होऊ शकतो। सुरुवातीला फास्ट बॉलर्सना थोडी मदत मिळू शकते, पण नंतर ड्यूचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे चेसिंग करणाऱ्या संघाला नेहमीच फायदा या पिचवर होऊ शकतो। सध्या तिथलं हवामान जरी स्वच्छ असलं, पाऊस नसला तरी ड्यूचा परिणाम ह्या सामन्यामध्ये नक्कीच करू शकतो। तसेच होम क्राऊड हे पंजाबला सपोर्ट करणारा असू शकतो, त्यामुळे होम ॲडव्हान्टेज हे पंजाबला नक्कीच मिळणार आहे। तर माझं प्रेडिक्शन विचार करायला गेला पंजाबला होम ॲडव्हान्टेज आणि बॅटिंग डेप्थमुळे थोडा फायदा होईल, पण गुजरातची बॉलिंग विशेषतः राशिद त्यांना रोखू शकते। मी या सामन्यामध्ये पंजाबला 10 ते 15 रनने किंवा थ्रिलमध्ये जिंकण्याचा अंदाज व्यक्त करतोय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सामन्यामध्ये कोण जिंकेल? तुमचा आवडता संघ या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असाच एक व्हिडिओ आपण उद्याच्या सामन्यासाठी नक्की घेऊन येऊ। तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर। धन्यवाद।